आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण 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 जीवात्म्याबद्दल सांगताना श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, या शरीरातही अजून एक सूक्ष्म शरीर असतं, जो अशा या सूक्ष्म शरीरालाच जीवात्मा असं म्हणतो। मृत्यू समयी जेव्हा हा जीवात्मा शरीराचा त्याग करून जातो, तेव्हा धन, मालमत्ता, आप्त, स्वकीय कोणीच बरोबर जाऊ शकत नाही। पण मात्र पुण्य संस्कार, वृत्ती अशा गोष्टी एखाद्या फुलाचा सुगंध वाऱ्याने वाहून न्यावा तशा बरोबर घेऊन जातो। आपण जशी कर्म करतो ती कर्मही त्याबरोबर नेली जातात आणि पुढच्या जन्मात त्याचा हिशोब चुकता करावा लागतो। मृत्यु समय जब यह जीवात्मा तन को तज कर जाए रे, धन दौलत और सगे संबंधी कोई संग न आए रे। धन दौलत और सगे संबंधी कोई संग न आए रे। पाप पुण्य संस्कार वृत्तियां ऐसे संग ले जाए रे, जैसे फूल से
उसकी खुशबू पवन उड़ा ले जाए रे। संग चले कर्मों का लेखा, जैसे कर्म कमाए रे। अगले जन्म में पिछले जन्म का आप हिसाब चुकाए रे। हे अर्जुना, जीवात्मा जेव्हा एका शरीराला सोडून जातो तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या आधीच्या शरीरातील वृत्ती, संस्कार आणि त्याच्या चांगल्या कर्मांची नोंद म्हणजेच त्याचं प्रारब्ध सूक्ष्म रूपात त्याच्या बरोबर जातं. हे मधुसूदन, मनुष्याचं शरीर त्यागल्यानंतर जीवात्मा कुठे जातो? मानव शरीर त्यागल्यानंतर मनुष्याला आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या पाप आणि पुण्यांना भोगावं लागतं. यासाठी भोग योनी बनल्या आहेत, ज्या 2 प्रकारच्या आहेत, उच्च योनी आणि नीच योनी. एक पुण्य केलेला जीवात्मा उच्च योनीत स्वर्गात राहून आपल्या पुण्याचा भोग घेतो आणि पापी मनुष्याचा जीवात्मा नीच योनीत नरकात राहून आपली पाप भोगतो. कधी कधी असंही होतं की बरेच प्राणी स्वर्ग आणि नरकाचं सुख दुःख पृथ्वी लोकातच भोगतात. याच लोकात? ते कसं? ते असं आहे अर्जुना की जर कोणी संपन्न मनुष्य असेल, महालात राहत असेल, त्याच्या सेवेसाठी दास दासी सतत उपस्थित असतील, शिवाय त्याचा एकुलता एक मुलगा असेल ज्यावर त्याचं जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम असेल आणि तो स्वतःला जगातला सर्वात भाग्यशाली मनुष्य समजत असेल, पण एक दिवस त्याचा तरुण मुलगा अचानक एका दुर्घटनेत मारला गेला, तर त्याच्यावर दुःखांचा डोंगर कोसळेल. जगातली प्रत्येक वस्तू त्याच्या जवळ असून सुद्धा तो मात्र दुःखीच आहे आणि मरेपर्यंत आपल्या पुत्राच्या मृत्यूच्या दुःखातून मुक्त नाही होऊ शकत तो. मग तो मुलगा तरुण होईपर्यंत त्या मनुष्याने जी सुख भोगली आहेत ती स्वर्ग सुखासारखीच होती आणि पुत्राच्या मृत्यूनंतर त्यांनी जी दुःख भोगली ती नरक दुःखांपेक्षाही वाईट होती. म्हणजेच मनुष्याला अशा प्रकारे याच जगात राहून आपल्या मागच्या जन्मातल्या सुख दुःखांना भोगावं लागतं. वाह प्रभू वाह. हे मधुसूदन, आता हे सांग की मनुष्य आपल्या पुण्यांना कुठल्या कुठल्या योनीत आणि कुठे भोगतो? हे अर्जुना, पुण्यवान मनुष्य आपल्या कर्माप्रमाणेच किन्नर, गंधर्व किंवा देवतांची योनी धारण करून स्वर्गलोकात तोपर्यंत राहतो जोवर त्याची पुण्य क्षीण होत नाहीत. म्हणजे असं, व्यक्तीच्या खात्यात जितकी पुण्यकर्म असतात तोपर्यंतच त्याला स्वर्गात जागा असते. जेव्हा पुण्याच्या फळाचा अवधी समाप्त होतो तेव्हा त्याला पृथ्वी लोकात परत जावं लागतं आणि मृत्यू लोकात पुनर्जन्म धारण करावा लागतो. प्राप्य पुण्य कृताम लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो मिजायते. परंतु स्वर्गलोकात मनुष्याची पुण्य का समाप्त होतात? तिथे तो देव योनीत असेल तर नक्कीच चांगली कर्म करत असेल, त्याला या चांगल्या कर्माचं पुण्य तर प्राप्त होत असेल.
नाही अर्जुना, उच्च योनी देवता बनून व्यक्ती जी चांगली कर्म करतो किंवा नीच योनीत व्यक्ती जी क्रूर कर्म करतो त्या कर्मांचं त्याला कुठलंच फळ मिळत नाही. का? कारण त्या सर्व भोग योनी आहेत. त्यात केवळ व्यक्ती आपल्या चांगल्या वाईट कर्मांचे भोग भोगतो. या योनीत केलेल्या कर्मांचं पुण्य किंवा पाप त्याला लाभत नाही. हे पार्था, केवळ मनुष्य योनीत केलेल्या पाप किंवा पुण्याचं फळ मिळतं, कारण हीच एक कर्मयोनी आहे. याचा अर्थ असा की जर कोणी पशुनी कोणती हत्या केली तर त्याचं पाप त्याला लागणार नाही, आणि जर कोणा मनुष्याने कोणाची अकारण हत्या केली तर पाप लागेल. अगदी बरोबर. परंतु हा फरक का? यामुळे की पृथ्वी लोकात समस्त प्राण्यात केवळ मनुष्यच एक असा प्राणी आहे जो विवेकशील आहे. त्याला भल्या बुऱ्याचं ज्ञान आहे. दुसरा कुठलाही प्राणी असं करू शकत नाही. म्हणूनच एखादा साप जरी माणसाला उगीचच चावला आणि तो मेला तर त्या सापाला त्याच्या हत्येचं पाप लागणार नाही. अशाच प्रकारे सिंह दुसऱ्या प्राण्यांची हत्या करतो तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. किंवा बकरीचं उदाहरण घे. बकरी कुणाचीही हत्या करत नाही, गवत खाते, मांस नाही, म्हणून तिला पुण्य मिळत नाही. पाप पुण्याचा लेखाजोखा म्हणजेच प्रारब्ध केवळ मनुष्याचं असतं. म्हणूनच मनुष्य जेव्हा आपली पाप आणि पुण्य भोगतो तेव्हा त्याला परत मनुष्य योनीत पाठवलं जातं. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. अर्थात देव योनीत जे मनुष्य असतात ते आपली सुख भोगून स्वर्गातूनही परत येतात. हो, आणि मनुष्य योनी मिळाल्यानंतर परत कर्म करतात आणि असे सदैव जन्म मृत्यूचे भोग भोगत राहतात. हे मधुसूदन, कुठलं असं स्थान नाहीये का जिथून परत यायला लागणार नाही आणि जन्म मृत्यूचे हे चक्र समाप्त होईल? असं स्थान केवळ परमधाम आहे, म्हणजे माझं धाम, जिथे पोहोचल्यावर कोणालाच परत यावं लागत नाही. त्यालाच मोक्ष म्हणतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. भगवान म्हणतात, सर्व लोकातून परत येऊन जीवात्म्याला पृथ्वीवरच यावं लागतं, पण जे माझ्यामध्ये विलीन होतात त्यांना मात्र परत यावं लागत नाही. त्यांना तिथेच चिरशांती लाभते. हे अर्जुना, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणं आहे, आणि हा मोक्ष केवळ मनुष्य योनीद्वारेच प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच मनुष्याच्या शरीराला मोक्षाचं द्वार असं म्हटलं जातं. हे अर्जुना, मानवी शरीर मिळणं खूपच कठीण असतं. याला असंच गमावता कामा नये. देवताही मानवी शरीराची इच्छा करतात, पण मनुष्याची विडंबना हीच आहे की तो या शरीराला अर्थात मोक्ष मिळवायच्या संधी वाया दवडतो. संपूर्ण आयुष्य भोग विलासात घालवतो. इतकंच नव्हे तर जेव्हा शरीर सोडायची वेळ येते तेव्हा ही वासना त्याची पाठ सोडत नाही.
हे अर्जुना, मृत्यूच्या वेळी जी वासना मनुष्याच्या मनात घर करून असते, त्याच वासनेप्रमाणे मनुष्याला पुढचा जन्म मिळतो. यय्यम वापी स्मरन् भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. प्रभू, भगवान श्रीकृष्ण हे काय म्हणतायत की मृत्यू समयी मनुष्याच्या मनात जी वासना किंवा अपूर्ण कामना असते, मनुष्याचा पुढचा जन्म त्याच्यानुसारच होतो. याचा काय अर्थ आहे? देवी, आता भगवान श्रीकृष्ण जे म्हणाले आहेत ते अतिशय गोपनीय आहे आणि गूढ ज्ञान आहे. तू याला एक गुप्त विद्याही म्हणू शकतेस. ज्याला ही विद्या कळली त्या व्यक्तीला खूप सहजपणे मोक्षाची प्राप्ती होते. मला कळलं नाही भगवान, ही गुप्त विद्या काय आहे? देवी, ही गुप्त विद्या मृत्यूची विद्या आहे. प्रभूंना म्हणायचंय की व्यक्तीने कसंही जीवन घालवलं असलं तरी अंतःसमयी मन एकाग्र करून केवळ प्रभूचं ध्यान करत त्याने शरीराचा त्याग केला तर तो सरळ परमात्म्याच्या चरणाशी पोचतो. तिथून त्याला परत यावं लागत नाही. अंतिम क्षण सर्वोत्तम म्हणजेच मृत्यूचा क्षण खूप महत्वाचा क्षण असतो. या क्षणात व्यक्ती ज्या गोष्टीचं ध्यान करतो त्याप्रमाणे त्याला पुढचा जन्मही मिळतो. भगवान, ही गूढ गोष्ट एखादं उदाहरण देऊन समजवायची कृपा करावी. देवी, याबाबत महर्षी जडभरत यांच्यापेक्षा उत्तम उदाहरण काय असू शकतं? जडभरत? जडभरत एक निष्पाप ऋषी होते. ते मुक्तीच्या द्वारांपर्यंत पोचले होते. त्यांनी हरणाच्या एका अनाथ पिल्लाचं पालन पोषण केलं. त्या बछड्यावर त्यांचे इतकं प्रेम होतं की ते नेहमी त्यांना हरणाच्या बछड्याचीच काळजी वाटत असायची. इतकंच नाही तर मृत्यूसमयही त्यांच्या मनात तोच बछडा होता. कारण शेवटच्या क्षणीही त्यांच्या मनात तोच बछडा होता, म्हणून त्यांना पुढचा जन्म हरणाच्या योनीत मिळाला. प्रभू, मृत्यूच्या वेळेचं इतकं महत्व का असतं? देवी, मनुष्याच्या मृत्यूची वेळ ही मोक्षाची संधी असते. अशा वेळी जर मनुष्य आपल्या विधात्याशी मिलनाऐवजी त्याच्या मायेच्या बंधनामध्ये जर राहिला तर हे विधात्याचा अपमान करण्यासारखेच आहे. की तो विधात्याचा अपमान करण्यासारखाच आहे, की तो आपल्या विधात्यापेक्षा जास्त महत्व त्याने निर्माण केलेल्या मायेला देतो. म्हणून त्याला मृत्यूनंतरही
स्वर्गही मिळू शकतो, परंतु मोक्ष नाही मिळू शकत. म्हणूनच देवी, मृत्यूच्या वेळी जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही तर परमात्म्याचं ध्यान करण्यामध्येच मग्न असावं. हे योगेश्वर, तुम्ही माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत. एक प्रश्न अजून विचारायचा आहे. असं ऐकलंय की मृत्यूच्या वेळी मनुष्याला खूप यातना होतात. भले तो मृत्यू युद्धभूमीवर कुठल्या शस्त्राच्या घातक घावामुळे असो किंवा नैसर्गिक असो. काय मृत्यूला सोपं बनवायचा काही मार्ग नाहीये का? हे अर्जुना, प्रश्न मृत्यूला सोपं बनवायचा नाहीये, तर जीवन मृत्यूच्या चक्रातून सुटून मोक्ष प्राप्त करण्याचा आहे. जर मृत्यूच्या वेळी मनुष्याने ही गोष्ट केली जी मी तुला सांगतोय, तर त्याला लगेच मोक्ष प्राप्त होईल आणि तो सरळ माझ्यापर्यंत पोहोचेल. ती गोपनीय गोष्ट काय आहे माधवा? प्राणत्याग करताना आपल्या सर्व इंद्रियांची कवाड बंद करून आणि मनाला हृदयावर एकाग्र करून त्याशिवाय प्राणांना मेंदूत साठवून परमात्म्याचं स्मरण करत ओम ओम मंत्राचं उच्चारण करावं. मग तो मनुष्य आयुष्यभर कितीही पापी का असेना, त्याला मोक्ष अवश्य प्राप्त होईल. ऐसा दुराचारी पापात्मा जन्मों जिसने पाप कमाए. लेकर भाव अनन्य वो अर्जुन मेरी शरण में यदि आ जाए. धर्मात्मा हो जाए उसी क्षण, धर्मात्मा हो जाए उसी क्षण, जिस क्षण मुझ में चित्त लगाए. धर्मात्मा हो जाए उसी क्षण, जिस क्षण मुझ में चित्त लगाए. मेरे भक्त का नाश न हो कभी, मेरी कृपा से मुक्ति वो पाए. मेरा आश्रित मेरी कृपा से शाश्वत शांति परम सुख पाए. हे शिवशंकर, प्रभू श्रीकृष्ण म्हणतात की मृत्यूच्या समयी ओम शब्दाचं उच्चारण केल्याने पापी मनुष्याच्या आत्म्यालाही मुक्ती मिळते. देवी, ओम केवळ एक शब्द नाहीये, समस्त मंत्रांचा शिरोमणी आहे ओम. याचा महिमा अनंत आहे. आध्यात्मिक साधनेच्या संस्कृतीचा केंद्रबिंदू ओम आहे. सिद्ध प्राप्तीचं सूत्रही ओम आहे. हा तो कमंडलू आहे ज्यातून सर्व ज्ञान आणि सृष्टीचा उगम झालेला आहे. ओमची साधना ज्ञान आणि भक्तीच्या मार्गाला प्रकाशित करते आणि आपल्या जीवनात ओमचा उच्चार करणाऱ्या त्या व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी, वैभव आणि वैराग्याची प्राप्ती होते. प्रभू, ही गोष्ट तर मनुष्याच्या आयुष्यातल्या संबंधातली झाली, पण त्याच्या मृत्यूच्या वेळी ओमच्या उच्चारणाचं इतकं महत्त्व का आहे? ज्यांनी पापी मनुष्याच्या शरीराला शुद्धी आणि आत्म्याला मुक्ती प्राप्त होते. देवी, मनुष्याच्या शरीराला ब्रह्मपूर असं म्हटलं गेलंय.
आणि मानवी शरीरातल्या हृदय कमलात आत्म्याची दिव्य ज्योती प्रकाशमान असते. मृत्यू समयी जेव्हा मनुष्य ओम ओम ओमचा मंद स्वरात उच्चारण करतो, एका लयीत करतो, तेव्हा आत्मा आणि परमात्मा दोन्ही परमसुखात आणि परम आनंदात तल्लीन होतात आणि दोन्ही एक दुसऱ्याशी मिलनासाठी असे व्याकुळ होतात जसे युगान युगांपासून दुरावलेले दोन प्रेमी सर्व सीमा लांघून एक दुसऱ्यात विरून जाण्यासाठी एकमेकांकडे आकर्षित होतात. वाह प्रभू वाह, तुम्ही परमात्म्याच्या आत्म्याशी मिलनाची इतकी सुंदर, इतकी मोहक व्याख्या केलीत. देवी, प्रभूंनी मानव शरीराला मुक्तीचं द्वार असं म्हटलंय, पण मनुष्याला याचं महत्वच कळत नाही. याच महत्वामुळे मानव शरीराची ही रचना विशेष रूपाने केलेली आहे. मनुष्याचा देह एक ब्रह्मांड आहे छोटंसं, ज्यात सर्व लोकांचा निवास आहे. ब्रह्मरंध्र ब्रह्मलोकांचं प्रतीक आहे. मानवी शरीरात तिन्ही लोक कसे सामावले आहेत प्रभू? मनुष्याच्या शरीरात पायापासून नाभीपर्यंत भूलोक आहे. नाभीपासून कंठांपर्यंत अंतरिक्ष आणि कंठांपासून कपाळापर्यंत स्वर्गलोक आहे आणि कपाळामध्ये महा, जन, तपा आणि सत्यलोक आहे. योगीजन मानवी शरीराच्या रचनेला पूर्णपणे जाणतात, म्हणून ते देह त्यागण्याच्या वेळी प्राणाला आधी वरच्या बाजूला खेचून कंठात म्हणजे अंतरिक्षामध्ये घेऊन जातात. कंठाच्या विशुद्ध चक्रातून आज्ञा चक्रात घेऊन जातात आणि तिथून कपाळात सहस्त्रारी स्थापित करून ब्रह्मरंध्रांद्वारे आपले प्राण शरीरातून काढून टाकतात. साधारण मनुष्यांना या विधीचं ज्ञान नसतं, म्हणून त्यांचे प्राण आधीच दुसऱ्या द्वारातून निघून जातात. हे केशवा, तू माझ्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवून अज्ञानाच्या अंधकाराला नष्ट केलं आहेस. माझ्या मनातून मोह आणि भ्रमाचे सारे पडदे बाजूला झालेत. आता मी स्वतःला तुझ्या प्रत्येक आज्ञेच्या अधीन करतो. हे अर्जुना, तुझ्या मुखाने हे शब्द ऐकून मला परम संतोष वाटतोय. मी प्रसन्न झालो आहे, खूप खूप प्रसन्न. जर तुझ्या मनामध्ये अजूनही काही शंका असेल किंवा कुठली आशंका किंवा प्रश्न असेल तर. नाही माधव, आता या मनात कुठली शंका किंवा आशंका व संशय नाहीये. मनात केवळ आता विश्वास आणि श्रद्धा आहे. केशव, मला आता काहीच विचारायचं नाही, काहीच जाणून घ्यायचं नाही. जर तुला मला शिष्य समजून कुठला अंतिम उपदेश द्यायचा असेल तर त्या प्रसादाला ग्रहण करण्यासाठी माझ्या मनाची झोळी मी पुढे करतो. मला ज्या योग्य समजशील तोच अंतिम उपदेश मला कर. खरंच तुला माझा अंतिम उपदेश ऐकायचा आहे? हो केशव, आतापर्यंत जेवढं मी विचारलं तेवढंच तू सांगितलंस. आता माझी इच्छा आहे की माझ्या प्रश्नांच्याही सीमेपलीकडे आहे ते तुझ्या इच्छेनुसार तू मला सांगावस. तुला जर ते जाणून घ्यायचं असेल अर्जुना, जे तुझ्या बुद्धी आणि तर्काच्या पलीकडचं आहे, तर मग ऐक.
माझा अंतिम उपदेश एवढाच आहे की आजवर मी तुला जी ज्ञान, कर्म, योग इत्यादीची शिकवण दिली आहे ती सर्व तू विसरून जा. सगळ्या पूजा विधी विसरून, सगळ्या योग साधना विसरून, सगळ्या धर्मांनाही विसरून बाजूला ठेव. केवळ मला शरण असा ये, जसा काट्या कुट्यातून चालत चिखलाने माखलेला एखादा बालक रडत रडत धावत आपल्या मातेच्या कुशीत विसावतो. आणि ज्या प्रकारे ती आई त्याच्या शरीरावरची ती सगळी घाण आणि चिखल धुवून त्याला एका फुलाप्रमाणे स्वच्छ निर्मळ बनवते, हे अर्जुना, अगदी तसंच मी तुझ्या सगळ्या पापांचा मळ धुवून टाकून तुला पाप मुक्त करून टाकेन आणि समस्त सांसारिक बंधनांपासून मुक्त करून तुला शाश्वत शांतता प्रदान करेन. म्हणूनच सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की सर्व शंका विसरून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्ती देईन. त्यामुळे आता शोक करू नकोस आणि माझ्या भक्तीत लीन हो. सर्व वेदांपेक्षाही दिव्य असं ज्ञान मी तुला देतोय. त्यामुळे कुठलाही किंतु मनात ठेवू नकोस आणि तू तुझं कर्म कर. धर्म अधर्म के भेदों से न्यारे अमर है गीता की बोल सारे. हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव विद्युमात स्वामी सखा सखा हमारे. हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण 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 वा प्रभू वा. हे भक्त वत्सला, हे सारं केवळ तुम्हीच सांगू शकता. याहून अधिक बोलण्यासारखं काही उरलंच नाहीये. तुमचा जय असो प्रभू, तुमचा जय असो. हे केशवा, सगळ्या बंधनातून मुक्त होत मी आता स्वतःला तुझ्या श्री चरणांशी समर्पित करतो. मला आज्ञा द्यावी की मी आता पुढे काय करावं. महाभारत का महापर्व तेरे बिन कैसे मनेगा. धर्म के युद्ध में मौन रहा तो फिर कब तेरा धनुष तनेगा.
तुझ पर लोग हंसेंगे युगों तक, तुझ पर लोग हंसेंगे युगों तक, तू ऐसी अपकीर्ति जनेगा। तुझ पर लोग हंसेंगे युगों तक, तू ऐसी अपकीर्ति जनेगा। स्वर्ग मिलेगा न कीर्ति मिलेगी, केवल पाप का भागी बनेगा। स्वर्ग मिलेगा न कीर्ति मिलेगी, केवल पाप का भागी बनेगा। हे अर्जुना, तू आता धर्म क्षेत्रामधलं आपलं कर्तव्य निभावण्यासाठी पुढे हो. आपलं गांडीव उचल आणि त्याची प्रत्यंचा खेच, आणि आपल्या गांडीवाच्या टणत्काराने युद्धाची घोषणा कर. आणि महाराज, अर्जुनाने आपलं धनुष्य पुन्हा उचललं. अर्जुनाने आपल्या गांडीवाची प्रत्यंचा खेचून असा टणत्कार केला आहे की जसा तो युद्धाची घोषणा करतोय. शेवटी ते झालं ज्याची मला भीती होती. आता अर्जुन अवश्य शस्त्र उचलेल. महाराज, एक विलक्षण गोष्ट घडलेली आहे. भगवान श्रीकृष्णाचा गीतेचा उपदेश ऐकण्यासाठी प्रत्यक्ष काळही थांबलेला होता. आता ही सगळी सेना जी अचल आणि स्तंभित झाली होती, ती पुन्हा सगळी सजीव झालेली आहे. जणू ती झोपेतूनच जागी झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की आता काही क्षणातच युद्धास आरंभ होईल. हो महाराज, युद्धाला सुरुवात होईल आणि मला खात्री आहे की धर्मात्मा पांडव आपल्या विजयाच्या दिशेने आगेकूच करतील. परंतु तू हे इतक्या खात्रीपूर्वक कसे सांगू शकतोस की विजय पांडवांचाच होईल? आपल्या बाजूने येतात श्री भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य आणि असे कितीतरी अजेय योद्धे आहेत. सर्व आहेत, परंतु श्रीकृष्ण आणि अर्जुन तर आपल्या पक्षात नाही आहेत ना. मग काय झालं महाराज? भगवान व्यासांनी मला जी दिव्य दृष्टी प्रदान केली होती, त्यातून मी भगवान श्रीकृष्णांचं विराट आणि चतुर्भुज रूप पाहिलेलं आहे. ते सर्व शक्तिमान आहेत. त्यांनी जर मनात आणलं तर विश्वातल्या समस्त सेना एका बाजूला आल्या तरी त्या भगवान श्रीकृष्णांना पराजित नाही करू शकत. आणि म्हणूनच मला असा विश्वास आहे, या संपूर्ण युद्धात विजय पांडवांचाच होईल. यत्र योगेश्वरा कृष्णो
यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्ममा. जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे गांडीव धनुर्धारी अर्जुनासारखा वीर योद्धा आहे, तिथे विजय फक्त विजयच होईल. पराजय तर त्यांच्या जवळही फिरकू शकत नाही, हे मी पूर्ण खात्रीने सांगतोय. हे अर्जुना, तू तुझ्या गांडीवाचा टणत्कार करून युद्धाची घोषणा तर केली आहेस. आता तुझ्या या सारथ्याला आज्ञा दे की मी काय करू. केशवा, मी तुला आज्ञा देऊ? हे अर्जुना, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? या युद्धामध्ये मी तुझा सारथी आहे आणि तू माझा महारथी आहेस. मला तुझ्या रथाच्या घोड्यांचा लगाम सावरायचा आहे आणि तुला गांडीवाची प्रत्यंचा. आणि म्हणूनच हे अर्जुना, जोवर तू मला आज्ञा देत नाहीस तोवर मी हा रथ पुढे कसा काय नेऊ. हे महारथी, आज्ञा द्यावी. हे महारथी, कृपा करा आणि आज्ञा द्या. हे पार्थ सारथी, माझा रथ पांडवांच्या सेनेजवळ माझ्या निश्चित स्थानापर्यंत घेऊन चल. जशी आज्ञा. संजय, तू गप्प का आहेस? बोलत का नाहीस? महाराज, मी गप्प यासाठी आहे कारण आता युद्धाला आरंभ होईल. भीषण संहार होईल. कारण आता अर्जुन आपल्या स्थानावर पोहोचलेला आहे आणि महाराज युधिष्ठिरही आता युद्धाच्या आरंभाचा संकेत देतील. परंतु हे काय होतंय? काय झालं संजय? मलाही सांग. महाराज, हे तर अघटित घडत आहे. अघटित घडत आहे? परंतु नेमकं काय घडत आहे संजय? महाराज, ज्येष्ठ पांडव महाराज युधिष्ठिर आपली सगळी शस्त्र उतरवून रथात ठेवत आहेत. शस्त्र ठेवतो आहे? हो महाराज. आणि ते सगळं पाहून सगळे पांडव व्याकुळ झालेले आहेत. महाराज युधिष्ठिर आता आपल्या रथातून उतरून कौरवांच्या सेनेच्या दिशेने चालत निघाले आहेत. कौरवांच्या सेनेच्या दिशेने निघाले आहेत? भ्राताश्री, भ्राताश्री, याचा अर्थ असा आहे की आता युद्ध होणार नाही. घाबरला आहे तो कौरवांच्या विशाल सेनेला बघून. आणि म्हणूनच आपले प्राण वाचवण्यासाठी अवश्य दुर्योधनाकडे क्षमेची याचना करायला निघाला आहे. माझ्या भाच्या,
तुलाही तेच दिसतंय जे मी पाहतोय? हो मामाश्री हो. आता कृष्ण काय करेल? काय करेल कृष्ण? युधिष्ठिराला नवीन गीता ऐकवेल का? हा तर चमत्कारच घडतो आहे. युधिष्ठिर आम्हा कौरवांसमोर हात जोडून येतो आहे. भ्राताश्री, 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 भ्राताश्री. भ्राताश्री. महाराज, आपण आमचे ज्येष्ठ बंधू असून आम्हाला सोडून शत्रूकडे का जात आहात? अरे, ज्या सेनेमध्ये दुर्योधन, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्म पितामहांसारखे वीर योद्धे आहेत, त्या सेनेशी लढण्याचे साहस एखादा मूर्खच करू शकतो ना. या युधिष्ठिराला ना दूत खेळता येतं ना युद्ध करता येतं. हा तर अगोदरच घाबरला आहे. क्षत्रियांच्या नावावर कलंक आहे हा युधिष्ठिर. हो, तुम्ही तर सर्व शस्त्रही ठेवलीत. अशी शस्त्र ठेवणं योग्य नाही महाराज. आपण क्षत्रिय योद्धे आहोत. हे भरत श्रेष्ठ, तुमच्या मनात अखेर काय आहे? मी सांगतो युधिष्ठिराच्या मनात काय आहे. युद्धाला घाबरून दुर्योधनाला शरण जात आहे तो भेकड. महाराज, युद्धारंभाच्या वेळी क्षत्रियासमोर असं हात जोडून जाणं योग्य नाही. याने पांडवांच्या सेनेचं साहस छेद पावेल आणि शत्रू सेनेचा उत्साह वाढेल. हो महाराज, परत चलावं आणि युद्ध करण्याचा संकेत द्यावा. नाही, मी युद्ध करण्याचा संकेत द्यायच्या अवस्थेत नाहीये. अरे, तुम्ही सगळे असे तोंड पाडून का उभे आहात? चिंता करू नका. धर्मराज युधिष्ठिर युद्धाआधी आपल्या धर्माचं पालन करायला गेलेत. कृष्णा